बाजूला हो. बाजूला हो. घे नंतर हे अधिकार आणि या किल्ल्या जेव्हा तुझ्याकडे होत्या ना तेव्हा घर कसं व्यवस्थित आणि सुरळीत चाललं होतं ग. तुझी बहीण ह्या घराची सून झाली असली ना तरी अधिकार वापरायला पात्र नाहीये ग ती. घे परत तुझ्याकडे घे. अहो पण आजी मी काय म्हणते हे तुम्ही तुमच्याचकडे ठेवा ना. तुम्ही सगळ्यात मोठे आहात की नाही. मी आणि सुष्मिता तुमच्या अधिकारांखाली घर सांभाळू ना. हे नको. अगं माझ्या काळात हे सगळं माझं करून झालंय ग. पण आता ह्या कुटुंबाचं भविष्य तू आहेस आणि ते घडवायची ताकद आहे तुझ्यामध्ये. म्हणून या सावे तुझ्याकडे हवे. आजी तुमचा विश्वास नाही ढळू देणार मी. आणि आपल्या या अख्ख्या घराला मी माझ्या जीवाच्या पलीकडे जाऊन जपेन. काय चाललंय सगळं? मस्करी आहे काही? सगळं परत ताईकडे कसं जाऊ शकतं? सुष्मिता बास. आवाज खाली. आवाज खाली. आवाज खाली. इतक्या मोठ्याने ओरडून या घरात बोलायचं नाही हा. आणि आई सुष्मिताने तुला दिलेला दागिना तो या घराचा खानदानी दागिना आहे. तो प्लीज परत कर. हो या दिला दिला. बरं येऊ का मी येते. आले. संभाव्य राजा. बिलीव्हेबल. हे सगळं ना खूप अनफेअर आहे. ताई तू हे सगळं मुद्दामून केलंस ना. मला ना काही कळतच नाहीये असं समजू नकोस तू. मी नाही सगळं कधीच विसरणार नाही. कधीच नाही. नाही या वेळेला मी सोडणार नाही हिला. मी बरोबर चल तिला जाब विचारणार मी समोर. मी नाही सोडणार मी तिला. सगळं स्पॉइल झालं. माझ्याकडे सगळे अधिकार होते पण सगळं स्पॉइल झालं आज. स्वीट चिल इट्स ओके यार. तुम्ही ना गप्प बसा. मुळात मला का सांगताय तुम्ही चिल करायला? खाली खाली ग्रॅनिन लॉला सांगायचं होतं ना चिल करायला. आणि हे सुद्धा सांगायचं होतं की अधिकार माझ्या बायकोकडेच राहणार आहेत. तिथे तर शांत बसलात तुम्ही. आवाज खाली आहे आणि नवऱ्यावर चिडायचं नाही. काय काय चाललंय आणि काय चिडतो तिच्यावर? ही बघ ना कारण नसताना चिडतीये माझ्यावर. बोल. अरे तुझ्यावर नाही चिडणार तर कोणावर चिडणार? नवराच ना तिचा. बिचारी तुझ्यावर राग नाही काढणार तर कोणावर काढणार? बिचारी सगळे हक्क तिच्या हातातून गेलेत. किती मोठा इन्सल्ट झालाय तिचा. वाईट वाटतंय. नाही रडायचं नाही. रडायचं नाही. अगं तुझी काहीच चूक नाहीये. नाही नो डाऊट मी खाली बोलले की तुझी चूक आहे. पण सगळ्यांसमोर मी तरी काय करणार ना म्हणून मला बोलावं लागलं. पण मी सांगते ना तुझी काही चूक नाहीये. चूक तिची आहे तुझ्या ताईची. बघ आता मालकिणी सारख्या कशा किल्ल्या घेऊन स्वतःच्या रूम मध्ये बसली असेल. पण यावेळी कसं काय प्लॉट वगैरे रचला तिने मला नाही माहिती. तिला आधीच कळलं असणार की तू तुझ्या आईला काहीतरी ज्वेलरी गिफ्ट करणार आहे म्हणून. बघ आजच बरोबर कशी घरी राहिली. इतकंच नाही समरला सुद्धा घरी थांबवलं. ताईला कसं कळलं की मी ज्वेलरी देणार आहे मम्माला? मी तर सांगितलंच नाही ना. मी विचारलं पण नाही तिला. अगं आपल्याला कल्पना पण नाहीये इतके या घरात हेर आहेत तिचे. स्पाय का? येस येस बाय. बघ ना सगळ्या बातम्या कशा बरोबर तिला मिळतात. ती ना आपल्या समोर असं दाखवते की जसं काही तिला माहितीच नाहीये. आता हेच बघ ना तिला आधीच माहिती होतं तर तिने तुला सांगायला हवं होतं ना की असा आईला दागिना देऊ नको. पण नाही ती काहीच बोलली नाही तुला. कारण तिला तुला सगळ्यांसमोर तोंडावर पाडायचं होतं. बघ ना तिच्यामुळे आई तुझ्यावर भडकल्या आणि किल्ल्या तिला काढून दिल्या. आईने मला परत तोंडावर पाडलं. बघ ते भांड्यांचा राडा झाला.
त्याच्यापेक्षाही मोठा राडा केला ना आता तिने, आणि तो पण तुझ्या आई समोर. तिला हेच दाखवून द्यायचं असणार की तू कशी घराच्या विरुद्ध विचार करतेस आणि ती कशी सगळ्या घराचा विचार करते. आदर्श सून, कारस्थान करून का होईना पण जिंकली ना ती. ताईने चिटिंग केली, चिटिंग करून खेळली ना ती. म्हणजे आता मी नाही सोडणार तिला. मला ना तो खूप राग आलाय तिचा. नाही सोडणार अजिबात. मारतायस, नकोच सोडू. काय म्हणतेस नंदू? खरंच सुष्मिता राजवाड्यांचा खानदानी दागिना मंदाला देऊन टाकत होती, तेही परस्पर कोणाला न विचारता? बाबा हो ना, म्हणजे आजींच्या जर वेळेत लक्षात आलं नसतं तर आई कदाचित तो दागिना घेऊन निघूनही गेली असती. त्या माय लेकींनी मिळून तुमच्याकडे चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. मंदाला दागिन्यांची हाव आहे हे मला ठाऊक आहे, पण त्यासाठी ती या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं ग. काय म्हणावं आता या बाईला? नाही नाही बाबा, ऐका, सुष्मिताला ऍक्च्युली ती गोष्ट तिच्या हक्काची वाटली म्हणून ती आईला गिफ्ट करत होती. तो अगं असं कसं वाटलं तिला? मूर्ख आहे का ती? आणि मंदा, तिचा तर सुरुवातीपासूनच डोळा आहे राजवाड्यांच्या दागिन्यावर. मला तर वाटतं तिनंच फूस लावली असणार आहे सुष्मिताला. सुष्मिता असं काहीतरी वागते म्हटल्यावर आईने तिला समजवायला हवं होतं की असं मोठ्यांच्या गोष्टी त्यांना न विचारता नाही दिल्या पाहिजेत. नाही नाही, त्या दोघींचंही वागणं हाताबाहेर जात चाललेलं आहे. मला त्या दोघींशी एकदा बोलावंच लागेल. ऐका ना बाबा, मी तुम्हाला माहिती असावी म्हणून ही गोष्ट सांगितली. तुम्ही प्लीज जरा शांतपणे बोला, स्पेशली आईशी. अगं शांतपणे बोलून मंदाला जर कळलं असतं ना तर गोष्टी या थराला आल्याच नसत्या. एवढी कसली का ती दागिन्यांची हाव? अगं दुसऱ्यांच्या गोष्टी घेऊन येत हे लहान मुलांना सुद्धा कळतं, हे मंदाला कळायला नको? असो, मी बोलतो मंदाशी माझ्या पद्धतीनं. तू नकोस काळजी करू. बाबा तुम्ही तुमची तब्येत जपा. तू सुद्धा स्वतःची काळजी घे. ठेवू का? ठेव बाळा, ठेव. वाव ताई, ग्रेट. झाली बाबांकडे चुगली करून. फास्ट आहेस तो. मी चुगल्या करत नव्हते सुष्मिता, पण जे घडलंय ते बाबांना माहीत असायला हवं. हो, पण मग तू हे पण सांगायचंस ना त्यांना की तू कसं प्लॉट वगैरे रचून पुन्हा त्या किल्ला तुझ्याकडे घेतले असते. काय बोलतेस तू? प्लॉट? लाईक सिरियसली? ए प्लीज यार, इनोसंट असल्याचं नाटक नको करूस हा तू. मला ना सगळं माहितीये, तू हे सगळं मुद्दाम केलंस म्हणून आजींनी ना माझ्याकडून अधिकार आणि किल्ला घेऊन तुझ्याकडे दिलेत. तुला अजूनही तुझं वागणं चुकलंय आणि मेजर चुकलंय असं काहीच वाटत नाहीये का? या घराण्याचा ज्या घरात राहतेस त्या घराचा राजवाड्यांचा खानदानी दागिना तू असाच देऊन टाकत होतीस. मग काय झालं? माझ्याकडे अधिकार आहेत ना, अधिकार आहेत, त्यामुळे मी काही करू शकते. तू ना असं सारखं मध्ये मध्ये करत नको जाऊस. मला ना माहित होतं की तू जेलस आहेस माझ्यावर, पण इतकी जेलस आहेस हे नव्हतं माहित. माझा ट्रस्ट ब्रेक केलास. वाटेल ते बोलू नकोस. काढली जीभ लावली टाळाला असं प्रत्येक वेळी नाही करायचं. बहिणी आहोत आपण. प्लीज हा, आता तू शांत हो. तू हे सगळं नाटक नको करूस माझ्यासमोर. तू ट्रस्ट ब्रेक केलायस आणि आता मी तुला दाखवेन की ट्रस्ट ब्रेक करणं काय असतं. आणि आता आपण बहिणी नाही आहोत, आपण कॉम्पिटिटर आहोत. आणि ही कॉम्पिटिशन आहे, बघूया कोण जिंकतं. फक्त एक करा की चिटिंग करू नकोस. ऑनेस्टली खेळ.